नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल AK या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ असणार आहे सर्वनाम भाग 2। याच्या अगोदर आपण सर्वनाम भाग 1 पाहिलेला आहे। त्यामध्ये आपण सर्वनाम म्हणजे काय, तसेच सर्वनाम कधी येतं, वचनानुसार बदलणारे सर्वनाम किती आहेत, लिंगानुसार बदलणारे सर्वनाम किती आहेत आणि मूळ सर्वनामे किती आहेत हे आपण भाग 1 मध्ये पाहिलेलं आहे। तर भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत सर्वनामाविषयी काही विशेष माहिती आणि सर्वनामाचा विभक्ती विचार हे आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, सर्वनाम हे आपण अगदी बेसिक पासून शिकणार आहोत, त्यामुळे तुम्ही प्रत्येक व्हिडिओ पाहत चला आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चला तर मित्रांनो, तुमचा अधिक न वेळ घेता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया। त्या अगोदर मित्रांनो, चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर आजचा आपला टॉपिक आहे सर्वनामाचे काही विशेष किंवा सर्वनामाविषयी आपल्याला काय विशेष माहिती सांगता येईल की नामाचा वापर अगोदर होतो तेव्हाच सर्वनामाचा वापर होतो। काय? नामाच्या वापराशिवाय सर्वनामाचा वापर होत नाही। नाम येणं गरजेचं आहे तेव्हा सर्वनाम येते। उदाहरणार्थ, जीवन जोरात धावतो। हे जीवन हे नाम झालं। काय झालं? जीवन हे नाम झालं। तर जीवनविषयी जो सर्वनाम येतो, जीवनविषयी जो शब्द येतो त्याला सर्वनाम असे म्हणतात। तो जोरात धावतो। तर जीवन याविषयी काय आलेलं आहे? तो हे सर्वनाम आलेलं आहे। यावरून हे समजते की नामाचा वापर अगोदर होतो तेव्हा सर्वनामाचा वापर होतो। पुढे आहे, सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख नसते। सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख नसते। म्हणजेच नामाचे जे लिंग अथवा वचन असते तेच सर्वनामाचे असते। नामाचे जे लिंग अथवा वचन असते तेच सर्वनामाचे असते। उदाहरणार्थ, राज जेवण करतो। तर राज हे पुल्लिंगी आहे, तर सर्वनाम देखील पुल्लिंगीच असणार आहे। नामाचे जे लिंग असते ते सर्वनामाचे देखील लिंग असते। तर तो जेवण करतो, तो जेवण करतो असे होईल। कारण का नाम हे पुल्लिंगी आहे तर सर्वनाम देखील पुल्लिंगीच असणार आहे। तसेच पुढे आहे, लिंगानुसार बदलणारे सर्वनाम हे 3 आहेत। आपण मागे पाहिलेच आहे। लिंगानुसार बदलणारी सर्वनामे 3 आहेत आणि वचनानुसार बदलणारे किती आहेत? 5। ती कोणती कोणती आहेत? वचनानुसार बदलणारे किती आहेत? तर ते 5 आहेत। ती कोणती कोणती आहेत? हे लिंगानुसार बदलणारे 3 आहेतच, परंतु याच्यामध्ये 2 सर्वनामाचा समावेश होतो, ती म्हणजे मी आणि तू। मी, तू, तो, हा, जो हे वचनानुसार बदलणारे आहेत आणि लिंगानुसार बदलणारे हे तो, हा, जो इतकेच आहेत। पुढे आहे, इतर सर्वनामांची तिन्ही लिंगातील रूपे सारखीच राहतात। इतर सर्वनामांची तिन्ही लिंगातील रूपे सारखीच राहतात। ती कोणती कोणती आहेत? कोण, काय, आपण, स्वतः। यांच्यामध्ये लिंगानुसार किंवा वचनानुसार काहीच बदल होत नाही या सर्वनामामध्ये। पुढे आहे, सर्वनामांचा विभक्ती विचार। सर्वनामांचा विभक्ती विचार। तर मित्रांनो, सर्वनामे ही नामाच्या ऐवजी येत असल्यामुळे नामांना जे विभक्ती प्रत्यय लागतात, सर्वनामे ही नामांच्या ऐवजी येत असल्यामुळे नामांना जे विभक्ती प्रत्यय लागतात बहुधा तेच प्रत्येक सर्वनामाला देखील लागतात।
मित्रांनो, आपल्या सर्वनामाची व्याख्या सांगते की नामाऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात, किंवा नामाचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. हे आपण भाग 1 मध्ये ही व्याख्या पाहिलेली आहेच. तर इथे काय सांगते की नामाला जे विभक्ती प्रत्यय लागलेले असतात बहुधा तेच प्रत्यय सर्वनामाला देखील लागलेले असतात. उदाहरणार्थ, राजने श्यामला मारले. या ठिकाणी हा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. सर्वनामाला देखील हाच विभक्ती प्रत्यय लागेल. त्याने श्यामला मारले. तर याच्यामुळे समजते की आपल्याला मित्रांनो, सर्वनामे ही नामाच्या ऐवजी येत असल्यामुळे नामांना जे विभक्ती प्रत्यय लागतात बहुत तेच प्रत्येक सर्वनामाला देखील लागतात. हे आपण उदाहरणावरून समजून घेतलेलं आहे. पुढे आहे, नामाप्रमाणे सर्वनामाची विभक्तीची रूपे अनियमित होतात. नामाप्रमाणेच सर्वनामाची विभक्तीची रूपे अनियमित होतात. तसेच पुढे आहे, सर्वनामाची संबोधन विभक्ती नसते. सर्वनामाची संबोधन विभक्ती नसते कारण सर्वनामे ही प्राणी किंवा वस्तू नसल्यामुळे त्यांची हाक मारण्यासाठी योजना होत नाही. सर्वनामाला संबोधन विभक्ती का नसते, तर त्यांना प्राणी किंवा वस्तू नसल्यामुळे त्यांची हाक मारण्याची योजना होत नाही. पुढे आहे मित्रांनो, मूळ शब्द व प्रत्यय यांच्यामध्ये आणखी एक अक्षर येऊन तुझ्याने, तुझ्याशी, तुझ्याहून, तुझ्यात, तुमच्यात अशी जी रूपे तयार होतात त्यास विकरण असे म्हणतात. तुम्हाला मित्रांनो परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की मूळ शब्द व प्रत्यय यांच्यामध्ये आणखी एक अक्षर येऊन जी रूपे तयार होतात त्यास काय म्हणतात, तर त्यास विकरण असे म्हणतात. उदाहरणार्थ, तुझ्याने, तुझ्याशी, तुझ्याहून, तुझ्यात, तुमच्यात इत्यादी. तर मित्रांनो, ही शुद्ध विभक्तीची रूपे नसून यांना सविकरणी विभक्ती असे म्हणतात. ही शुद्ध विभक्तीची रूपे नसून यांना सविकरणी विभक्ती असे म्हणतात. काय म्हणतात? सविकरणी विभक्ती असे म्हणतात. तर मित्रांनो, ही विभक्तीची शुद्ध रूपे नाहीत. हे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या. मित्रांनो, आपण वरती पाहिलेच होते की नामाप्रमाणे सर्वनामाची विभक्तीची रूपे अनियमित होतात. तर हा मित्रांनो तुम्ही तक्ता पाहून घ्या. यामध्ये तू या सर्वनामाची विभक्तीची रूपे दिलेली आहेत. तुम्ही हा तक्ता पाहून घ्या म्हणजे तुम्हाला समजून जाईल. तर मित्रांनो, हा होता आपला सर्वनामाचा भाग 2. तर यामध्ये आपण पाहिलेला आहे सर्वनामाविषयी काय विशेष माहिती आणि सर्वनामाचा विभक्ती विचार याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तर आपला पुढचा भाग सर्वनामाचा भाग 3 असणार आहे. त्यामध्ये आपण विविध सर्वनामाचा सामान्यतः कसा उपयोग होतो ते पाहणार आहोत. म्हणजे सर्वनामाचा उपयोग कसा होतो ते आपण भाग 3 मध्ये पाहणार आहोत. भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.